बंदी मोचन हनुमान स्तोत्र. बंदी मोचन हे भगवान हनुमानजींना समर्पित आहे. जी व्यक्ती स्वतःची कोणतीही चूक नसताना कोर्ट केसमध्ये अडकली आहे आणि शिक्षेस पात्र ठरली आहे किंवा त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशा व्यक्तीने बंदी मोचन हनुमान स्तोत्राचे पठण करावे. असे म्हटले जाते की बंदी मोचन हनुमान स्तोत्राचे पठण केल्याने साधकाला मानसिक शांती मिळते आणि मानसिक त्रासातून आराम मिळतो. साधकावर रचलेले कट रीतसर उघडकीस येतात आणि कट रचणारा पण उघडकीस येतो. शिवाय शत्रूंचा नाश होतो. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला किंवा आपल्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारच्या बंधनात सापडते किंवा शत्रूंनी त्याला फसवणूक आणि अप्रामाणिकपणाबद्दलच्या न्यायालयातील वाद अडकले असेल किंवा त्याच्या कुटुंबातील एखाद्या निरपराध सदस्याला खोट्या आरोपाखाली शिक्षा होणार असेल, तेव्हा त्याने बंदी मोचन हनुमानचा वारंवार जप केला पाहिजे. आणि हा अत्यंत सोपा उपाय आहे. आता अनेकदा पाहायला आपल्याला मिळतं की एखाद्या निरपराध व्यक्तीला खोट्या आरोपाखाली दोषी ठरवले जाते. त्यावेळी त्याचे संपूर्ण कुटुंब पण चिंतेत पडते ना. अशा परिस्थितीत बंदी मोचन हनुमान एक अत्यंत आणि अद्भुत लाभ देतो. चला तर पाहूया बंदी मोचन हनुमान स्तोत्र. या मंत्राचा जपही 108 वेळा करायचा. ओम ह्रीं ह्रूं बंधुदैवे नमः. हा मंत्र प्रतिदिन 108 वेळा जप करायचा आहे, म्हणजे एक माळ जप करायचा आहे. आता बंदी मोचन स्तोत्र. ग्रंथी दैवे नमस्कृत्य वरदाभयशोभितं तदाज्ञां शरणं गच्छत् शीघ्रं मोचं ददातु मे. लिब्री कमलपत्राक्षी लौहशृङ्खलाभञ्जिनीं प्रसादं कुरु मे देवी शीघ्रं मोचं ददातु मे. त्वं बन्दित्वं महामाया त्वं दुर्गा त्वं सरस्वती त्वं देवी रजनी चैव शीघ्रं मोचं ददातु मे. त्वं ह्रीं त्वमोश्वरी देवी ब्राह्मणी ब्रह्मावादिनी त्वं वैकल्पक्षं कर्त्रीं शीघ्रं मोचं ददातु मे. देवी धात्री धरित्री च धर्मशास्त्रार्थभाषा दुःश्वासंबरागिणी देवी शीघ्रं मोचं ददातु मे. नमोऽस्तु ते महालक्ष्मी रत्नकुण्डलभूषिता शिवस्यार्धाग्नि चैव शीघ्रं मोचं ददातु मे. नमस्कृत्य महादुर्गा भयातुतारिणी शिवां महादुःखहरं चैव शीघ्रं मोचं ददातु मे. इन्दस्तोत्रं महापुण्यं यः पठे नित्यमेव च सर्वबन्धविनिर्मुक्तो मोक्षं च लभते क्षणात्. इति श्री बंदीमोचन हनुमान स्तोत्र संपूर्णं. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जर हे तुम्हाला स्तोत्र आवडलं असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण जरूर करा. आणि हो, जर तुम्ही मला मदत करू इच्छित असाल तर सुपर थँक्सद्वारे तुम्ही मला मदत करू शकता. धन्यवाद.